श्री गुरुदेव दत्त. जेव्हा आपल्यावर करणी होते वारंवार, तेव्हा घराच्या आसपास, घरावर आणि घरामध्ये, घरातली लोक असतील तर घरामध्ये, तर काही वस्तू बघायला मिळतातच. जेव्हा आमच्या घराच्या माळीवर जे वस्तू पडलेले, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे काय काय होते ते, आणि तेव्हा काय काय झालं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जेव्हा माळीवर पडणार होतं तेव्हा आम्ही माळीवरच होतो त्याच्या अगोदर, कारण उन्हाळा असल्यामुळं आम्ही वर बसलेलो होतो वाऱ्याला. तर तर जे टाकणारे होते त्यांना माहिती होतं वाटतं आम्ही वर बसलोय. तर त्यावेळी जेव्हा आम्ही बसलो होतो माळीवर तेव्हा काहीच तिथं नव्हतं, माळीवर काहीच आम्हाला दिसलं नाही आणि काही नव्हतं. संध्याकाळी 7 वाजलेले, अंधार पडलेला. मग वर आम्ही, मी, माझी बहीण आणि बहिणीचा मुलगा होता. तो परवा अनुभव सांगत होता. तो छोटा होता, खूप खूप छोटा, 1-2 वर्षाचा असेल. तर आम्ही तिघेच वर बसलो होतो. तर जेवणासाठी आईने हाक मारली खाली, तर आम्ही माळीवरून उतरून खाली आलो. खाली येऊन जेवण करून झाल्यानंतर माळीवर जाऊपर्यंत गेल्यानंतर जेव्हा माझी बहीण फोनवर बोलत फिरत होती माळीवर, तर तिला अचानकच काहीतरी दिसलं, काहीतरी असं गाठोड्यासारखं दिसलं, म्हणजे पूर्ण एंडिंगला माळीवर. तर ते दिसल्यानंतर ती लगेच म्हणजे लांबून बघितली आणि आईला हाक मारली. मी पण तिथंच होते, तर आम्ही लांबूनच बघत होतो. तर आईला हाक मारून काहीतरी असं त्याच्यातून बाहेर आल्यासारखं होतं. त्या गाठोड्यातून असं पूर्ण ते टाकल्यानंतर ते बाहेर आलेलं होतं वाटतं. विचार करा, आम्ही तेवढा वेळ तिथंच बसलेलो होतो, तर तेव्हा तिथं काहीच नव्हतं. फक्त खाली येऊन जेवण करून वर जाऊपर्यंत ते वस्तू पडलेले. तर माझी आई वर आली आणि आम्हाला खूप भीती वाटू लागली. सारखं वारंवार असं काही म्हणजे घडतच होतं ना, वारंवार काहीतरी लिंबू असले, गाठोडे असलं, गाडगे पुरलेले असं म्हणजे आम्हाला सापडतच होते. पण आता माळीवर अक्षरशः एवढं 15-20 मिनिटात कोण टाकून गेला असेल हे आम्हाला कळेना. तर आई आली, बघितली आणि ते पूर्ण बाहेर आलेलं होतं. तर लगेच आम्ही ते जागेवर, आमच्या जागेवर पडलं होतं म्हणून आम्ही काय म्हणजे माझ्या आईने काय केलं, ते भंडारा त्याच्यावर टाकलं आणि एक लाकूड घेतले, ते काठीसारखं होतं, काठी घेतली आणि त्या काठीनं असं त्याच्यात असं अडकवून ती खाली फेकून दिली, माळीच्या खाली फेकून दिली. जास्त वेळ येत असेल तर प्रभाव जास्त पडेल म्हणून आई घाबरली. खाली पडल्यानंतर आम्ही खाली जाऊन लगेच त्याला असं उघडायचा प्रयत्न केलो नाही. ते म्हणजे आम्हाला भीती वाटली, अंधारात काही बघायचं आम्हाला धाडस झालं नाही. सकाळी बघता येईल आणि जाता येईल म्हणून आम्ही त्या रात्री झोपलो. आणि सकाळी उठल्यानंतर ते आमच्या अगोदर एक आजींनी, शेजारच्या आजींनी ते पूर्ण सगळं हाताने सगळं काढून बसलेली. त्या आजीला काही माहीतच नाही की ते काय आहे म्हणून, त्यातून उघडवून सगळं बसलेली. मग आम्ही गेलो तर त्यामध्ये खूप काय काय म्हणजे होते, वस्तू होते त्याच्यात. किती काय काय वस्तू होते बघा. म्हणजे जेंट्सचं म्हणजे कपड्याचा तुकडा होता आणि केस होते आणि त्याच्यानंतर ते कुठलं तरी पक्षीचं असतात बघा, ते काट्यासारखे असतात, ते आपण चायनीज लोक ते खातात असल्या प्रकारे एका पक्षीचे, ते काय म्हणजे असतं ते पक्षीचं नाव माहीत नाही, लक्षात येत नाही आहे. त्याचे ते काटे असल्यासारखं ते काटे होते 2 त्याच्यामध्ये असं मोठे, आणि कोळसे होते त्यामध्ये, लिंबू होते आणि माती, वाळू सगळं होतं त्याच्यामध्ये. अशा वस्तू त्यामध्ये होते, खूप काय काय होते. आणि ते एक न्यूजपेपरमध्ये बांधले होते आणि ते न्यूजपेपरमध्ये बांधून एका कापडी म्हणजे ते आपण कापड दुकानात गेल्यानंतर त्यांचं ते पिशवी देतात, तसल्या पिशवीमध्ये ते होतं आणि त्याला असं पूर्ण गाठ बांधून ते टाकले होते. तर आम्ही त्याचा फोटो काढला. फोटो काढून ते पूर्ण ते सगळं जाळून टाकलो. जाळून टाकताना ते न्यूजपेपर आणि त्याचे ते पिशवीवर काय काय नाव होतं ते सगळं आम्ही बघितलो आणि सगळं जाळून टाकलो. जाळून टाकल्यानंतर ते फोटो काढून आम्ही घरात आलो आणि एका स्वामीजींना फोटो पाठवला. त्यांना आम्ही विचारलो की हे कशासाठी टाकलेले आहेत आणि काय याचा अर्थ, हे का टाकले आहेत म्हणून आम्ही त्यांना विचारलो. तर ते स्वामीजी म्हणले की ह्या वस्तू ज्या आहेत ते एक नवरा बायकोचं वेगळं होण्यासाठी आहे आणि घर उद्ध्वस्त होण्यासाठी आहे. ह्या दोन्हीसाठी हे
टाकलेले आहे तसंच त्यांनी सांगितलं. तर तेव्हाच आम्हाला कळालं, अनुभव आला की कधीच त्या तसल्या गोष्टींचं फोटो काढून कधीच घरात ठेवू नये. ते यंत्र चालू असतात, त्याचं काम चालू होते, तर त्याचा प्रभाव पडते तर पडतेच पडते, पण त्यावेळी खूप पडते. तर फोटो काढून आम्ही ठेवलं होतं. तर आता माझ्या बहिणीचा मुलगा 2 वर्षाचा होता. तर तो एवढा आजारी पडला अचानकच एका रात्री, तो एवढा आजारी पडलेला काही म्हणजे ते ताप म्हणजे कमीच होत नव्हतं, वाढतच होतं. आणि त्याचं बोलणं पण बंद झालं होतं. तो पूर्ण असं अशक्तपणा झाल्यासारखं, असं बेशुद्ध पडल्यासारखं पडत होता. तो बोलतच नव्हता. जसं की आता जीव जाते की काय, असं त्याचं परिस्थिती झालं होतं. एकदम अचानकच हे घडलं होतं. हॉस्पिटलला घेऊन गेलो, औषध घातलं, तरी त्याचा काहीच त्याच्यावर प्रभाव होत नव्हता. पूर्ण त्याला मांडीवर घेऊन बसलो होतो की तो जगतोय की नाही असं झालं होतं. एवढा त्याला त्रास, पूर्ण त्याची बोलतीच बंद, पूर्ण त्याचे डोळे असं वर करून ते पूर्ण आजारीच पडला होता. मग आम्ही त्या स्वामीजींनाच विचारलं की मग ते म्हणले, तुम्ही जे फोटो काढला आहे ते अगोदर डिलीट करा. आणि त्यांनी 6 महिने आम्हाला घरच सोडा असं सांगितलं. तर आम्ही ते फोटो डिलीट केला आणि पूर्ण देवाला प्रार्थना करू लागलो की त्याला काय होतं ते कळत नव्हतं. तर आम्ही देवाला प्रार्थना करू लागलो, तर ते फोटो डिलीट केलो. त्याच्यानंतर 1-2 दिवस तो म्हणजे आजारीच होता. तर नंतर त्याचं ताप कमी होऊ लागलं. मग तो बरा झाला. आता ते कुठून आला होता आणि कोण म्हणजे टाकून गेलं होतं हे आम्हाला आत्ता कळत आहे. तेव्हा पण कळत होतं, पण वारंवार असं घडत होते आमच्या बाबतीत. तर आमचे ते म्हणजे डोकं तेवढं चालतच नव्हतं. तेव्हा खूप आम्ही त्रासातच होतो. कोणाला असं बोलण्यासारखं म्हणजे नव्हतंच, एवढा आम्हाला त्रास होता. सगळीकडूनच वारंवार आम्हाला होत होते. तर त्या न्यूजपेपरवर म्हणजे एक गाव होतं आणि त्या पिशवीवर म्हणजे वेगळं गाव होतं, ते होतं माझ्या नवऱ्याचं गावाकडंच. तर आम्हाला संशय आला की तिकडूनच आलेला आहे. कारण मला ते नांदून घेतच नाहीत. अजून पण मी इथंच म्हणजे माहेरीच आहे. ते सुद्धा सारखं वारंवार करणी करतात आणि का म्हणजे मला चहामध्ये विष देऊन म्हणजे मारण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांना मी नको होते. त्यांच्या बहिणीच्या मुलीला त्यांना करायचं होतं, म्हणून त्यांचं ते आम्हाला वेगळं करायचा प्रयत्नच होता. तर त्यांनीच ते टाकले होते. तर अशा पद्धतीनं करणी वारंवार करतात. तिकडचे सगळं घरातलेच असतात. असं करतात आणि त्रास देतात आणि मजा बघत बसतात. तर आता नवऱ्याच्या बाबतीत आणि माझी काय परिस्थिती आहे, मोराळेला जाऊन आल्यापासून ते मी अनुभव तुमच्याशी शेअर करते.